पुढचं चित्र मला अगदी स्पष्ट दिसतंय. तो दिवस पाहण्यापेक्षा आपण चॅनल विक्रीला काढलं तर. अभ्यंकर, काय बोलताय काय तुम्ही? हे तुम्हाला काय वाटलं? साहेब गेले, आता या 3 बायकांना आपण कसेही गुंडाळू, यांना मूर्ख बनवू, साहेबांची आयुष्यभराची मेहनत त्या रमाकांच्या घशात घालू आणि आपण आपलं उखळ पांढरं करू? नाही अभ्यंकर, तुमची ही चाल आम्ही वेळीच ओळखलीये. आता यापुढे तुमचा हा मानभावीपणा नाही चालणार. चालते व्हा इथून, नाहीतर तुमच्या आणि यांच्या मैत्रीची तमा न बाळगता मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन. कुठे जाताय तुम्ही? हे घर सोडून जातोय. आबासाहेबांनी सांगितलं ना मला, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मान चुकवता येत नसेल तर घर सोडून जा म्हणून. आणि मी हे घर आणि या घरात राहणाऱ्या दुराग्रही माणसांना सोडून जातोय. तुला नाही. तुझी जर भीक मागायची तयारी असेल तर खुशाल माझ्या बरोबर चल. त्या मुक्ताने आपल्या सगळ्यांच्या विरोधात भडकवलंय त्या शैलेंद्रला आणि निघून गेली इकडनं. त्या मुक्तानी शैलेंद्रला आपल्या विरुद्ध बोलायला शिकवलंय. हे बघा, काही झालं तरी त्या मुक्ताला या वाड्यात परत घ्यायचं नाही. प्रश्नच नाही उठत. आता कोणी आलं ना तिची वकिली करायला तरी मी त्याची तमा बाळगणार नाही. मुक्ताला हवा असलेला हक्क तिला कधीच मिळणार नाही. मी आबासाहेबांशी तुझ्या हक्काविषयी वाद घालत होतो, पण काही स्वार्थी लोकांनी त्यांची मती भ्रष्ट केली. असं बोलायचं नाही शैलेंद्र, ते तुझे वडील आहेत. तशी तू ही आई आहेस ना रुद्राची, मग का कळत नाही ते त्या लोकांना? का तुला आपल्या पोटच्या पोरापासून दूर केलंय त्यांनी? हे बघ शैलेंद्र, तू असं वागलास तर याच संधीचा जागृती फायदा घेईल आणि पूर्ण घरावर कब्जा करेल. आणि असं झालं तर त्या घरात आईंची काय परवड होईल याचा विचार कर. मी ऑफिसमध्ये काय काय घोटाळे केले हे सगळे त्या रेवतीनं पुराव्यासहित पटवून दिले नीरजाला. आणि त्या नीरजाचाही विश्वास बसलाय त्या रेवतीच्या सांगण्यावर. काय सांगता काय? म्हणजे तुमची नोकरी? ती गेलीच. सिक्युरिटीला बोलून घरातून हाकलून दिलंय मला त्या नीरजानं. चॅनल पूर्व पदावर आणण्यासाठी ती खूप मेहनत करते आता. पण मम्मा, TRP कसा वाढवायचा आता हा प्रश्न आहे. कारण मम्मा तो वाढला नाही ना तर ऍडव्हर्टायझर्स आपल्या चॅनलला ऍडव्हर्टाइजमेंट देताना नक्की विचार करतील. पण मम्मा, दी आता जे प्लॅनिंग करतेय ना त्यावर आपण विश्वास ठेवायचा आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. अहो, आता तरी सांगा काय आहे त्यात? नीरजानं नोटीस पाठवली. नीरजाने नोटीस? मी माझ्या अधिकारांचा गैरवापर करून जाणीवपूर्वक चॅनलचं नुकसान केल्याचा आरोप केलाय माझ्यावर. आणि नुकसान भरपाईपोटी 5 कोटी भरावेत, अन्यथा येणारे परिणाम भोगायची तयारी ठेवावी असा सज्जड दम भरलाय. आणि समजा तुम्ही पैसे नाही भरले तर मला जेलमध्ये जावं लागेल.